धुळे जिल्ह्याला लागून असलेला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 एकंदरीत जर बघितलं तर खड्ड्यांचं मोठं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। जर बघितलं तर रोजचे अपघातांची संख्या या ठिकाणी दिवसेंदिवस वाढतच चालली। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या खड्ड्यांमुळे मोठे अपघात या ठिकाणी रोजचे घडत असतात। अनेक ठिकाणी तर वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान या खड्ड्यांमुळे झाले, तर अनेकांचे किरकोळ जखमीमुळे आणि अनेकांचे जीव देखील या ठिकाणी लागलेला आहे। या खड्ड्यांमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्ता दुरुस्ती संदर्भात अनेक वेळा आवाज उठवला, तरी देखील अद्याप टोल प्रशासन असेल, रोड प्राधिकरण विभाग असेल, यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आता नेमकं रोड प्राधिकरण विभाग कधी याची दखल घेते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। माझं नाव बापू काशीनाथ गोपाळ, मी स्वतः वाहन चालक आहे। धुळ्यापासून तर शेंगापर्यंत गुडघ्याबरोबर खड्डे आहेत। टोल आमच्याकडनं रेग्युलर वसुली करण्यात येतो आणि मग हे खड्डे का बुजत नाही, गुडघ्याबरोबर खड्डे पडलेले आहेत। आमच्या गाड्यांचे पाटे तुटतात, त्याच्यानंतर आम्हाला नुकसान होतं। आमच्या भरलेल्या गाड्या असतात, मंडीच्या गाड्या, आमचं जर जास्त कमी झालं तर कोण लक्ष दिलं याच्यावर। रात्री एक अपघात होता होता वाचला, एक ट्रक पलटी होणार होती, मग टोलवाल्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना, हे लक्ष देत नाही आणि टोल तर सुरळीतपणे रोज वसूल करतात। हे आलेले हे विचारताच होई नाही। आणि ट्रॅफिक खड्ड्यांमुळे आम्हाला आमच्या टायमिंगच्या गाडी असतो, त्या खड्ड्यांमुळे आम्ही 2-2 तास लेट होतोय। धुळ्यापासून तर इकडे सारखं इथपर्यंत खड्डेच आहे। आमच्या टायमिंगला गाडी जात नाही, आमची गाडींचं नुकसान होतं, याच्यावर लक्ष द्या तुम्ही। शंकर भाई, शनिवार शिरपुर चलती गाड़ी, खड्डे बहुत है रोड पे, उससे बहुत तकलीफ हो रही है हमको। कृपया करे को कुछ करे। 3 रोड पे खड्डे नहीं बुझ रहे, बहुत बड़े बड़े खड्डे, गाड़ी का सस्पेंशन सब टूट गया, इतने बड़े खड्डे हैं। खड्डे के हिसाब से ट्रैफिक बहुत लगता, उसमें पैसेंजर को तकलीफ होती। टोल वाले को टोल खड्डे भरने का चाहिए। मी सामाजिक कार्यकर्ता मयूर राजपूत। अनेक दिवसांपासून इथे चोपडा फाटा परिसरावर 1-1, 1.5 फुटाचे गड्डे मोठमोठे पडलेले आहेत। आम्ही अनेकदा टोल प्रशासनाला कंप्लेंट करून देखील त्यांनी असंच आम्हाला आज करतो उद्या करतो असं अनेक दिवसांपासून हे सांगत असतात, म्हणून इथं मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। म्हणून प्रशासनाने किंवा NHAI कंपनीने याची दखल घेऊन लवकरात लवकर त्वरित कोणाचा जीव जाण्याच्या आधी हे खड्डे बंद करावे ही आमची एक विनंती आहे। आम्ही अनेकदा वारंवार या तक्रारी देखील केलेल्या आहेत। आज सकाळी देखील तक्रार केली, आम्हाला आज देखील सांगण्यात आलं 11 वाजेपर्यंत हे खड्डे तुमचे बंद होतील। आता 3-4 वाजून गेले, अजूनपर्यंत हे जसेच्या तसेच आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।